आज भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी नगरपंचायतवर नगरविकास संघर्ष समितीच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला। यात मोहाडी येथील सर्व मालमत्तांचे फेर मूल्यांकन करण्यात यावे व सन 2000च्या शासन निर्णयानुसार कर आकारणी करण्यात यावी। बाजार व गुजरी येथे तसेच मोहाडी शहरात जोपर्यंत पूर्ण सोयीसुविधा उपलब्ध होत नाही तोपर्यंत 5 रुपये दराने वसुली करण्यात यावी। मोहाडी येथे रोजगार हमीचे काम सुरू करण्यात यावे। खोंडगाव येथील पाणी पुरवठा योजना अंदाजे मागील 2 वर्षापासून बंद आहे, पण ती दुरुस्त करण्याकरिता काहीही उपाययोजना करण्यात आली नाही। निकृष्ट दर्जाचे सिमेंट रस्त्याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी असा विविध मागण्यांना घेऊन आज धडक मोर्चा काढण्यात आला। नगरपंचायत येथील मुख्याधिकारी हे आंदोलनस्थळी आले, पण त्यांनी निवेदन न स्वीकारताच पळ काढला। शेवटी दुसरे अधिकारी घटनास्थळी येऊन निवेदन स्वीकारले। संघर्ष समिती मोहाडीच्या वतीने नगर पंचायत व जन संघर्ष मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते। त्यामध्ये प्रमुख मागणी ही होती की फेर मूल्यांकन पुन्हाहून मालमत्तेचे झाले पाहिजे। दुसरी मागणी होती नगर पंचायत मोहाडीमध्ये भ्रष्टाचार फार प्रमाणात फोफावलेला आहे। सिमेंट रोड सौर ऊर्जा याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे, त्याची चौकशी होऊन त्यांना काळ्या यादीत टाकल्या पाहिजे। तिसरी मागणी होती घन कचऱ्यामध्ये जो ठेकेदार आहे त्या ठेकेदाराला काळी यादीत टाकण्यात यावे, कारण की त्यांनी टेंडर प्रमाणे कोणताही काम केलेला नाही आणि ही मागणी त्यांनी लिखित स्वरूपात आमची पूर्ण केलेली आहे सीओ साहेबांनी, आणि लिखित स्वरूपात ही आपल्याला मागणी पूर्ण झाल्याचे त्यांनी पत्र दिलेले आहे। म्हणून आम्ही हा मोर्चा 5 तारखेला मागे घेत आहोत।